भूमिकन्या रे। आपल्या प्रस्तावित कारखान्याचा उद्दिष्ट माझ्या हर्षवर्धनला येऊ द्या, मग काय ती माहिती सांगा तुमची। हर्षवर्धन, हर्षवर्धन। हो तारका। भूषण, तुम्हाला माहितीच असेल, यो माझा नातू हर्षवर्धन शहरात शिकून आलाय। त्याच्यामुळं आमच्या सगळ्या कामाची धुरा योच सांभाळणार आहे। तवा प्रकल्पाबद्दल जी काय माहिती असेल ती त्याला सांगा। आपल्या प्रस्तावित कारखान्याचा उद्देश हे उत्पादन क्षमता वाढवणं आणि उच्च गुणवत्तेच्या आधारे उत्पादन निर्माण करणं असं आहे। अकॉर्डिंग टू फायनान्शियल बजेट, इनिशियल कॉस्ट की ज्यामध्ये जमीन, इमारत आणि उपकरण खरेदीसाठी लागणार आहे, त्यात बऱ्याचशा मशिनरीज आपल्याला बाहेरच्या देशातून इम्पोर्ट कराव्या लागतील। त्याचा एक अंदाजे खर्च आहे। सो प्लीज, आपल्या कारखान्याची मुख्य इमारत आपले 3 युनिट असतील। गोडाऊनसाठी सुद्धा जागा असेल, झाडं लावण्यासाठी अशी भरपूर जागा ठेवलेली आहे। पाणी साठवण्यासाठी इथे जागा असेल, ती आपली वैयक्तिक असेल। आणि आपला सरासरी प्रारंभिक खर्च हा साधारण 100 ते 150 कोटीपर्यंत जाईल। थांबा। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुमचा हा प्लॅन कम्प्लिटली चुकला आहे। अहो, आम्ही हा प्लॅन एक्सपिरियन्स युनिट कडून बनवून घेतलेला आहे। Gentlemen, I see you propose 3 units. The land parcel you have secured for your 3 units are quintessential agricultural land. The soil here is soft and loose. So, construction, plinth work and building will be extremely difficult and not cost effective. देऊन झाला ना, आज जायचं। तारका, आय मस्ट से, नातू हुशार आहे तुमचा खूप। मग शेवटी घोरपड्याचा नातू आहे तो, लई मोठा होणार आहे माझा ढाण्या वाघ। थँक्यू तारका। मी तुम्हाला ऑफिस मध्ये भेटतो आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण हा प्लॅन रिकरेक्ट करू। शुअर। येऊ आम्ही। थँक्यू। येतो। शेतातलं समद पाणी कसं निघून गेलं, असं तर जाणार नाही। समदे बांध बिली पण झालेत, कसं कुणी केलं असेल।
लक्ष्मीला तर काय तारक्का घराबाहेर पडू देणार नाही. मग गुपचूप येऊन महेंद्र करून गेला काय? शेवटी पोराला बापाच्या मायेचा पाझर फुटला म्हणायचा. यात माझ्या लक्ष्मीच्या पाऊल खुणा आहेत. नाही महेंद्र नाही, माझी लक्ष्मी येऊन गपचूप काम करून गेली वाटत. पोरगी कधी आली आणि कधी एवढं सुंदर काम करून गेली पुनश्च. व्याजापायी आपली जमीन जाईल म्हणून माझ्या पोरीला झोप तरी येत असेल का? पण खरे जमिनीवर एवढी माया लावणाऱ्या माणसाला त्याची जमीन जाते म्हणल्यावर झोप तरी कशी येईल? माझ्या पोरीला किती कष्ट करावे लागणार आहेत आणि आणखी काय काय बघावं लागणार आहे देवालाच ठाऊक. देवा विठ्ठला माझ्या पोरीला आधार दे रे. तिची काळजी घे. ए धरणी माते, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या लक्ष्मीची पावलं लागली आहेत जमिनीला. आता तर रुसायची नाहीस ना माझ्यावर, आणि रुसू बी नकोस. मला लई म्हणजे लई गरज आहे बघ तुझी. आता माझं जे काय आहे ते तुझ्यावरच अवलंबून आहे बघ. तुला दंडवत घालतो. मला आशीर्वाद दे. काय फाडफाड इंग्लिश बोलून हर्षवर्धन त्या प्रकल्पवाल्यांना गप्पच केलं एकदम. बोबडीच वळली त्यांची. हा म्हणजे काय बोलला ते नेमकं कळलं नाही आपल्याला. पण त्या साहेब लोकांची तोंड पार पांढरी पडली होती. तू बोलला ते बरंच झालं, नाही तर तो तसला खर्चिक प्रकल्प आमच्या माती बसला असता बाबा. तुझ्यामुळे आज वाचलो आम्ही. अरे काय इशा, भाजीत किती मीठ. तुम्हाला थोडी भाजी देऊ का? नाही नको. मग चपाती वाढू का? काय बी बोला, आजची बैठक एकदम भारी झाली. हर्षवर्धनने एकदम कमालच केली. ते काय म्हणतात ते जाळ आणि धूर संकटच. नाही हो पप्पा, मी फार काही केलं नाही. अरे मोठ्या मनाची माणसं अशीच असतात. कधी कोणचं काम म्या केलंय असं म्हणत नाहीत. हर्षवर्धन तू आता थांबू नको, पटापटा कामाला लाग. आपला कारखाना लवकर उभारला पाहिजे. हो तारक्का, माझ्या मनात पण तेच आहे. मी मुंबईला जाणार आहे. माझे थोडे इंडस्ट्रियलिस्ट फ्रेंड्स आहेत. रस्ते सरांची जरा बोलली तर होईल बघ. त्यासाठी तुला मुंबईला जावं लागेल. त्यांचं पण काय मत आहे हे जाणून घेतो आणि परमिशन साठी आपल्याला काय काय लागणार आहे तेही फाइंड आउट करतो. चालेल, मी येतो तुझ्या संगत. पप्पा, पावसा पाण्याचं तुम्ही कुठे येत आहे? तुम्ही इथे राहा. आय विल हँडल इट, डोंट वरी. चालतंय. किती हुशार आहे ना माझा नवरा.
त्याला सगळं कसं पटपट कळलं. त्याने त्याची हीच हुशारी आपल्या गावासाठी वापरली तर किती चांगलं होईल ना. पांडुरंगा, अगदी तसंच होऊ दे. त्याने त्याची सगळी हुशारी आपल्या गावासाठी वापरू दे. तुम्ही मुंबईला जाणार आहे ना? हो. आता काय तुझी परमिशन घ्यायला पाहिजे मी? नाही, तसं नाही काय. मला तुझ्याशी बोलायचं नसतं तरी तू माझ्याशी का बोलतेस? डोंट वरी, मी मुंबईहून काय परस्पर पळून नाही जाणार. नाही, तसं नाही. ते मला पण मुंबईला यायचं. कशाला? ओ हॅलो, ऐक, मी काय मुंबईला फिरायला जात नाहीये, कामासाठी जातोय. आणि जरी मी मुंबईला फिरायला जाणार असेल ना, मी तुझ्यासोबत नाही जाणार. नाही, मला पण फिरायला नाहीच जायचंय. मग कशासाठी? कामासाठी जायचंय? हो. अगं, तुला तर शहर आवडत नाही. शेत सोडून तू कुठे शहरात चाललीयस? काय काम आहे तुझं? ते मला माझं शिक्षण पुन्हा सुरू करायचं होतं. कर ना मग. माझा त्याला अजिबात विरोध नाही. आणि तुला एज्युकेशनची गरज आहे. अर्धवट माहितीवर उड्या मारत असते. तू कुठे शिक. तुला इथे शिकायचं इथे शिक. मुंबईला शिकायचं तर तू मुंबईला शिक. नाही नाही, मला शिकायचं इथंच आहे. फक्त माझे कॉलेजचे ट्रस्टी मुंबईला राहतात. तर त्यांना भेटून रिक्वेस्ट करायची होती की मला लेक्चर मध्ये जरा सूट मिळेल का, म्हणजे मी माझं सगळं शिक्षण पूर्ण करेन. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. पण बायको म्हणून नेत नाही तुला. तुला शिकायचं म्हणून नेतो. माझं तू जरी मुद्दाम नुकसान केलं असेल ना, मी तुझं शिक्षणाबाबत नुकसान करणार नाही. थँक्यू. हे बघ, मी 15 मिनिटात निघतोय. तुझं आवरून होईल? होईल होईल. आणि मुंबईत तुला ज्यांना कोणाला भेटायचंय त्यांचा पत्ता ते मी विचारून सांगते तुम्हाला. हॅलो हेम्या, अरे मला जरा कॉलेजच्या ट्रस्टीचा पत्ता आणि जरा नंबर देतो का? अरे नाही नाही, मीच जाते त्यांना मुंबईला भेटायला. हे का आता लगेच निघते? हो बाबा, सांगते तुला तिकडून आल्यावर सगळं. हा, तेवढं फक्त नंबर आणि पत्ता मेसेज करून ठेवा. हो करते करते. चल बाय. हा हा. हेम्या का? तुमचा विषय अजून बी चालूच आहे वय? चांगलं. भाऊजी, तोंड जरा सांभाळून बोला. मला सांभाळून बोला सांगायच्या आधी स्वतःला जरा सांभाळ. लक्ष्मी वहिनी. वहिनी, बाकी काही विषय नाही ना? नयन, कुठे आहे सुभान? दाजी, मला नाही माहिती. हा एक विषय कुठं जाऊन बसतो काय माहिती. काय झालंय बहिणी? काय नाही. अगं मग चल ना, आपण मेहंदी काढू. मी त्यासाठीच तुला शोधत होते. अहो नाही, तुम्ही काढा मेहंदी. मी तुमच्या दादा बरोबर जरा मुंबईला जाऊन येते. जोडीने, ते पण मुंबई. चोरी चोरी चुपके चुपके. हा, जा जा, ऐश कर. मज्जा आहे बाबा एका माणसाची. पण तारक्का जाऊन देतील का? त्यातच लय टेन्शन आलंय मला. पण बघते तरी बोल. कुणाशी? तारा कशी? ती तुला घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. मुंबईला जाऊ देणार आहे? बोलून काय फायदा नाही. आतापर्यंत जमिनी कुठं टाकली असती ना तर मस्त शहरात जाऊन राहिलो असतो. पण तुमच्या बाबांना कुठं काही चांगलं झालेलं बघवतंय. दुकान बंद आहे काय? नाही नाही, आता उघडतो. तो काय काम होतं? मोबाईल चार्जिंग होत नाही.
जरा बघा काय झालंय. पाण्यात पडलं होतं का? नाही. हो आपला अक्षय कुमार आता फडफड इंग्लिश बोलायला लागला असता, पण तुम्हाला तर इथंच राहायचंय. जरा गप्ती का आता. हा काम करतोय ना. माहितीये काय काम करताय ते? अहो यवाना आपल्या शहरात स्वतःचा मोठा बिझनेस असता, असे लाखोने पैसे आल्याचे तुमच्याकडे, तर इथे 1-1 रुपया गोळा करत बसलाय. घ्या आता हे कशाला आले तुगच? हे घ्या, हे पिन बदलायला लागली जी, एवढं करूया आपण. अरे 2 दिवसात याजाचे पैसे देणार होता, कुठात पैसे? या बारी उशीर झाला मला. एक गोष्ट लक्षात ठेव, 2 दिवसात जर व्याजाचे आणि मुद्दल परत दिले नाही ना, तर तुझ्या किडनॅप केन आणि पैसे वसूल करेन, कळलं का? असं नका करू, एवढं वेळ माफ करा मला. आज याची बारी होती, तुझी पण बारी लवकरच आहे. हा शोभा नाही ना, त्याचा हात लय बेकार लागतो. एका छापडीत अंगाला मुंग्यात आलो, दुसरी लागू पण देत नाही. मी काय म्हणतो, जमीन विकून टाक, बघ जमतंय का? रीतभात आहे का नाही तुला? हा अश कस काय एकदम माझ्या खोलीत आली ग? ते बी नाही विचारता. चुकलं तारक का, परत अशी चूक नाही होणार. नाही ना, जा बाहेर आणि विचारून आत ये. सांगितलेलं समजत नाही. जा. तारक का, आतमध्ये येऊ का? हा ये. ते मी काय घेऊन आली? काय नाही, रिकाम्या हाताने चाली वय. मला वाटलं प्रसाद बिरसाद आणला का काय. नाही, प्रसाद अजून झाला नाही. झाला नाही म्हणजे? रिकाम्या हाताने वर तोंड करून कशाला आलीस ग? माझी पूजा सुरू असताना असं बिनकामी माझ्या रूम मध्ये आलेलं चालत नाही मला. नाही तारक, ते मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आले. ती गणगुळी दे जरा इकडं. ये म्हटल्या तशीच देतात का? उघडून द्यावी ना माणसानी. हो. मी बी येत नाही धड. ध्यान कुठे आहे? आणि इकडे ते उघडायला पाणी कोण देणार? पाणी आहे काय? हा याच्यात पाणी आहे. तांब्यात भरून द्यायला का हात जडले बाई तुझे? हो. आई एक एक शिपतार आल्यात आमच्याकडं. तारक का, ते मी तारक का, माझी मुंबईला निघायची तयारी झाली. तुझी पूजा आटपून लवकर खाली ये ना. जा, प्रसादाचं कुठवर आलंय ते बघ. तारक का, मला सुद्धा यांच्यासोबत मुंबईला जायचंय. कशाला जायचंय? तिथे काय गटडं पुरलंय वय? ते तिथे ट्रस्टींना भेटून माझं शिक्षण मी पुन्हा सुरू केलं असतं. कुणाला विचारून तुझं शिक्षण सुरू करतेस ग? तू विचारलं मला? नाही, तेच विचारायला आता आले होते. आता
आता विचारायचं पण नाही आणि शिकायचा विचार बी करायचा नाही. वरपड्यांच्या सुना उमऱ्याच्या बाहेर पडत नाही. पण मला फक्त असं बी शिकून काय करणार आहेस ग तू? शेतीचं शिक्षण घेतीस ना, शिक्षण तुझं फुकटच जाणार आहे. आता काय तू जमीन थोडी कसू शकणार आहेस वय? आणि तुझ्या बापाच्या नदी शेती कसं होणार नाही आता. मग शेती शिकून करणार काय? आणि तशी बी या गावात शेती करून देणार नाही. जा परसाद घेऊन ये.